आज मी नाश्त्याला सुशीला बनवलेला आहे। याची तुम्हाला रेसिपी दाखवते। चला मग सुशीला बनवून घेऊया आपण। नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी सुशीला बनवणार आहे। त्यासाठी बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे। पहिला बघा साहित्य आहे इकडे। हे डाळवा घेतलेला आहे, हे शेंगदाणे आहेत आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या घेतल्या आणि 2-4 मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि ते मुरमुरे भिजून ठेवलेले आहेत। जिरे टाकते, जिरे मस्त असे तळले। आता लसणाच्या पाकळ्या टाकून घेते। गॅस यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे टाकलं शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। त्याला कचरा मी देते शेंगदाण्याला, फुटले की व्यवस्थित लागेल खायला। कांदा टाकून घेते। कांदा थोडा जास्त टाकायचा, मस्त लागतो शिजूला। मी जास्त बटाटा घेतलेला आहे, फुटाणे टाकून घेतलेले आहेत। त्याला थोडंसं हलवून घेते। छान लाल कांदा झाला ना, यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून घेऊया आपण। आज रविवार आहे, लेकरांना पण सुट्टी आहे, लवकर नाश्त्याचं बनवले मी। दुपारी स्वयंपाकाचं करते। हे बघा कांदे आपले थोडे लाल झालेले आहेत। यामध्ये मी आता मिरची पावडर वगैरे टाकून घेते। चवीनुसार थोडीशी मिरची टाकलेली आहे, हळद आहे 1 चमचा, चिरून घेते, परतून जाईल मिक्स आपलं। बघा ते मिक्स झालेलं आहे। यामध्ये मी धनिया पावडर टाकणार आहे, 1 चमचा धनिया पावडर मिक्स झालेलं आहे। आता टोमॅटो टाकून घेते त्यामध्ये। टोमॅटो टाकून मस्त लागते आपल्याला सुशीला टोमॅटो टाकल्यानंतर। टोमॅटो याच्यामध्ये फोडून घेते मी, तेलामध्ये वाफून घेते। नंतर आपण मुरमुरे टाकणार आहोत ते सुशीला भिजवलेला। चवीनुसार नमक टाकते। त्याला फिरून घेते, एक करून घेते मसाल्यामध्ये। यामध्ये मी भिजवलेले मुरमुरे टाकून घेते। त्याला मिक्स करून घेते, एकजीव करून घेते। हे एकजीव झालेलं आहे। आता याची एक वाफ काढून घेते मी, त्याला झाकून ठेवते थोडा वेळ आणि नंतर खायला देते सर्वांना। झाकून ठेवलेलं आहे, 2 मिनिटं मी असं झाकून ठेवते आणि नंतर बघूया। हे बघा आपण बघणार आहोत कसं झालं आपल्या सुशीला। मस्त झालेलं आहे, वाफलेलं आहे बघा, मस्त वाफ निघते। खाण्यासाठी रेडी आहे आपला सुशीला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद भावांनो आणि बहिणींनो।